ती कुंडलिनी जागृत कशी होते? आता कुंडलिनी जर जागृत करायचं असेल तर याची सगळ्यात सुंदर प्रोसेस ध्यान आहे. ध्यानामधूनच कुंडलिनी जागृत होते. पण स्वतः तुम्ही असं टार्गेट नका ठेवू की तुम्हाला कुंडलिनी जागृत करायची, तर ती जागृत नाही होणार. ठीक आहे, हा गुरु तुमच्या सोबत असेल तर होऊन जाईल, कारण गुरूंना रस्ता माहिती आहे कशा पद्धतीने गेल्यावरती ही गोष्ट घडणार आहे. पण त्याच ठिकाणी जेव्हा मी करायचा प्रयत्न करेल ना, तर तुम्ही ध्येय ठरवलं ना तर तुम्हाला नाही भेटणार ती गोष्ट आहे. कारण अमृत्यू लोक आहे, इथं जे ठरवतो ते भेटत नाही. तुमच्या विरुद्धच तुम्ही त्याला सोडून द्या, तेव्हा ना मी फक्त साधना करतोय, तुम्ही साधना करत राहा. ऑटोमॅटिकली तुमच्या शरीरामध्ये ती गती करत राहणार. तिची स्टेपच ती आहे. हे काय आता लोकांना असं वाटतं ना की तसं मी चॅलेंज देतो सगळ्यांना. मी बोलतो की तुम्ही कधी जीवनात ध्यान केलं नसेल ना, तुम्ही या माझ्याकडे, मी तुम्हाला असंच अर्धा पाऊण तास बसवे. हा तुम्ही कधी बसलेले नसाल, तुम्ही कधी पण आजपर्यंत तुम्ही म्हणा ना अरे मला बसलं जात नाही, 5 मिनिटं पण नाही बसलं, मी तुम्हाला लिटरली अर्धा तास तर तुम्हाला मी असंच बसवून टाकणार. दीक्षा दिल्यानंतर तुम्हाला पण नाही करणार, तुम्ही उठल्यावर म्हणणार बापरे हे कसं काय घडतंय, मी अर्धा तास बसलो.